अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या अंबाई नगर वसाहतीत दलित वस्ती योजनेतून रस्त्याचे 20 लाख रुपयांचे काम झाले, परंतु सदर वसाहतीत दलित मागासवर्गीय कुटुंबे राहत नसल्याचा आरोप करून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभागाकडे तक्रार केली असता आयुक्त सचिन साळी यांनी सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह प्रत्यक्ष या वसाहतीला भेट देऊन खातर जमा केली असता तिथे अनेक दलित मागासवर्गीय कुटुंबे वास्तव्य करत असल्याचे दिसून आले। कागदी घोडे नाचवून नाहक तक्रारी करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांची नाचक्की झाल्याचे दिसून आले। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या अंबाई नगर इथे दलित वस्ती योजनेतून 20 लाखांचे काँक्रिटीकरण रस्ते करण्यात आले, परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर वसाहतीमध्ये दलित किंवा मागासवर्गीय वास्तव्य करत नसल्याच्या तक्रारी केल्याने समाज कल्याण आयुक्त सचिन साळी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता बहुतांशी दलित मागासवर्गीय कुटुंबे या वसाहतीत राहत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे नाहक तक्रारी करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांची चांगलीच नाचक्की झाली। रेंदाळ इथल्या अंबाबाई नगर वसाहतीत दलित वस्ती योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांचे रस्ता काँक्रिटीकरण तयार करण्यात आला। सदरच्या वसाहतीत दलित मागासवर्गीय कुटुंब वास्तव्यास नाहीत म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यांनी समाज कल्याण विभागात तक्रार केली होती। या तक्रारीची दखल समाज कल्याणचे आयुक्त सचिन साळी तसेच सरपंच सुप्रिया भरत पाटील, उपसरपंच मुकुंद पतंगे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी आदीसह अन्य ग्रामपंचायत सदस्य यांनी पाहणी केली। यामध्ये संपूर्ण वसाहतीत बहुतांशी दलित मागासवर्गीय कुटुंबे वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले। यामुळे नाहक कागदी घोडे नाचवून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांची चांगलीच नाचक्की झाली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।